लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेतकऱ्याकडून लाच घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेत पोलीस स्टेशन उमरेड येथे गुन्हा नोंदविल्याची घटना घडली आहे। उमरेड तहसील अंतर्गत येणाऱ्या मसाळा येथील 30 वर्षीय शेतकरी यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरांनी केलेल्या नुकसानीची वनविभागाकडून आर्थिक भरपाई मिळविण्याकरिता वनविभाग उमरेड येथे तक्रारदार यांना अर्ज करणे असल्याने गाव नमुना 12 वर सन 2024-25 मधील पिकाखालील क्षेत्राचा तपशील नोंद करून देण्याकरिता तलाठी वर्ग 3 साजा क्रमांक 43 कळमना तहसील कार्यालय उमरेड जिल्हा नागपूरच्या 28 वर्षीय रुपाली अरविंद मानकर यांनी तक्रारदार यांना 3000 रुपये लाचेची मागणी करून तडजोड अंती 2000 रुपयाची लाचेची मागणी करून खासगी इसम 32 वर्षीय आशिष गुलाबराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारल्याने लाच रक्कम जप्त करून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। उमरेड पोलीस स्टेशन येथे या प्रकरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। उमरेड पोलीस स्टेशन येथे या प्रकरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सदरची सापळा कार्यवाही 17 डिसेंबर रोजी करण्यात आली आहे। सदरची यशस्वी सापळा कार्यवाही डॉक्टर दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, संजय पुरंदरे अप्पर पोलीस अधीक्षक, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप अधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात सापळा आणि तपास अधिकारी वर्षामध्ये पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, सरिता राऊत, अमोल मेघरे, भरत ठाकूर, भागवत वानखेडे, विजय सोळंकी, सचिन चन्ने या कार्यवाही पथकाने केली आहे। महादर्पण न्यूज करिता भूपेश पाटराबे, उमरेड।